आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. भाजपच्या शक्ती प्रदर्शनाची रंगत. 2 व्यासपीठावर 3 दिग्गज. साताऱ्यात गर्दी कुणाकडे वळणार? एका बाजूला फडणवीस, शिवराज चौहान तर दुसरीकडे गडकरी. 15 मे रोजी साताऱ्यात राजकीय शक्ती परीक्षेची चर्चा. सातारा जिल्ह्यात 15 मे रोजी भाजपच्या 3 दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते भाजपचेच असले तरी त्यांच्या कार्यक्रमासाठी 2 वेगवेगळी व्यासपीठे सजत असल्याने जिल्ह्यात आता गर्दी कुणाकडे जास्त होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा सातारा जिल्हा 1999 नंतर राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली गेला. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने जिल्ह्यात आपले संख्याबळ आणि प्रभाव वाढवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. जिल्ह्यातून राज्य आणि केंद्रात अनेक दिग्गज नेते घडले. आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपने साताऱ्यावरही पकड मजबूत करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजीच्या चर्चांनाही अलीकडे उधाण आले होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नाराजी, मतभेद आणि भांड्याला भांडं लागल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यक्रमाची घोषणा करत जोरदार तयारी सुरू केली. मैदान निश्चित करण्यात आले. बस बुकिंगपासून कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या वाटपापर्यंत नियोजनाला वेग आला. मात्र याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याचीही नव्याने घोषणा झाली आणि राजकीय चर्चांना आणखी रंग चढला. यापूर्वी 9 तारखेला होणारा त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता तोच दौरा 15 मे रोजी निश्चित झाल्याने मंत्री मकरंद पाटील गटही कामाला लागला आहे. किसनवीर कारखान्याचे मैदान पुन्हा सज्ज झाले असून कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे एका व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान असणार आहेत, तर दुसऱ्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपमधील नेमकी ताकद कुणाकडे, कोणत्या नेत्याच्या सभेला अधिक प्रतिसाद मिळणार आणि या सभांमधून पुढील राजकीय संकेत काय मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.